नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र सगळ्यांना। आता आपण आलो आहेत मध्य प्रदेशमधील ग्वालियर एक इथे छोटंसं इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट म्हणून। तर हा एक 25 एकरमध्ये असा एक उभारलेला हा छोटंसं आणि एक सुंदर असं इन्स्टिट्यूट आहे। तर या इन्स्टिट्यूटची खासियत म्हणजे काय, तर इथे भारतमधून शिकायला विद्यार्थी येतात। क्वालिटी आहेच इथे, पण क्वालिटीबरोबर अजूनही एक इथे गोष्ट खूप छान आणि प्रत्येकाला प्रभावित करणारी आहे, ती म्हणजे सुंदर निसर्ग। नॅचरल प्रकारे इथे यांनी निसर्ग बनवलेला आहे। आणि विशेष म्हणजे हे फक्त एज्युकेशनल इन्स्टिट्यूट नाही, तर इथे हे एक छोटंसं त्यांचं सेल्फ पक्षी अभयारण्य देखील त्यांनी घोषित केलेलं आहे। तर आता सध्या मी तुम्हाला बोलतो आहे, तर तुम्ही बघू शकता हे एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे आणि या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी एवढे प्रकारचे झाडे झुडपे लावलेले आहे आणि प्रचंड प्रकारचे ते पक्षी आहे। तुम्ही बघू शकता आता किती पक्ष्यांचा इथे आवाज येतो आहे। आता हे पक्षी इथे का आले आणि इथेच का राहतात, तर या इन्स्टिट्यूटची एक खासियत आहे। आता इथे वेगवेगळे प्रकारचे पक्षी आहे, कोणत्या प्रकारचे पक्षी कोणत्या प्रकारचं त्यांना आवडतं। म्हणजे काही पक्षी पाला खातात, फूल खातात, म्हणजे वेगवेगळे म्हणजे ज्यांचं खाद्य वेगळं असतं। तर या इन्स्टिट्यूटने ज्या पक्षींना जे खाद्य आवडतात ते जी वनस्पती आहे किंवा झाडे आहेत ते लावण्याचा प्रयत्न ते इथे करतात। तर फक्त इथे पक्षी म्हणजे छोटे मोठे पक्षी नाही, तर इथे प्रचंड मोर आहे। तर आपल्या खेडेगावामध्ये किंवा गावामध्ये ज्या प्रकारे सकाळी सकाळी कोंबडा असतो, बाग देतो, सकाळी 4-5 वाजता त्याचा अलाराम असतो नॅचरली, त्याच प्रकारे या इन्स्टिट्यूटमध्ये सकाळी पहाटे 4 ते 4:30 वाजेपासून म्हणजे जो मोर असतो तो ओरडायला सुरू होतो आणि सगळेजण जागे होतात। ही एक खूप छान आणि सुंदर इथे खासियत आहे। तर एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये आज हे शहरी ठिकाण आहे आणि या शहरी ठिकाणामध्ये एवढं मोठं पक्षी अभयारण्य इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट करणं खूप अवघड म्हणजे प्रचंड अवघड असतो। आपण बघतो की शहरामध्ये आज पक्षी बघायला भेटत नाही। म्हणजे जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना दाखवावं लागतं गावाकडं, अरे हा कावळा आहे, हा चिमणी आहे। तर या एवढ्या मोठ्या कॅम्पसमध्ये आज खूप छान आणि सुंदर असं वातावरण आपल्याला बघायला मिळतं। तर मी फ्रंट तुम्हाला काही व्ह्यू दाखवतो, तर ते व्ह्यू बघा। हे जे गार्डन आहे एकदम छान पद्धतीने ते लॉन्स टाईप हे बनवलेलं आहे आणि इथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी एकदम छान इथे बेंच बाग तयार केलेले आहे आणि गार्डन देखील एकदम सुशोभित असं एकदम छान हे जे गार्डन दिसतं। तर एकदम प्लेन असं सरफेस आहे, त्याचबरोबर इकडे सगळे प्रत्येक प्रकारचे झाडे आहेत, वनस्पती आहेत, फुले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे इथे झाडे आहेत, वेली आहेत। म्हणजे यांनी प्रत्येक प्रकारे इथे मॅनेजमेंट करून हे छान असं गार्डन बनवलेलं आहे। तर आपण बघतो की एखादं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, गार्डन बनवायचं म्हणजे आपण काय करतो, 4-5 झाडं लावून देतो, लावले की लोक त्याला पाणी टाकत नाही, व्यवस्थित कापणी करत नाही। पण हा इन्स्टिट्यूट एवढा छान आणि असा प्रभावित आहे की तुम्ही कुठे जा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक ना एक मॅनेजमेंट बघायला मिळेल, असं हे सुंदर इन्स्टिट्यूट आहे। तर मी तुम्हाला काही राऊंड ऑफ करून व्ह्यू दाखवतो। तर ही त्यांची एक ऑफिशियल बिल्डिंग आहे आय होप, आणि इकडे देखील एक IITMचा सिम्बॉल लावलेला आहे। तिथे एक पार्किंग बघू शकता तुम्ही। चला तर मी तुम्हाला दाखवतो त्यांनी पार्किंग कोणत्या पद्धतीने बनवली आहे। तर साधारण ही पार्किंग स्लॅबची असते किंवा पत्रे टाकलेले असतात। आता ही जी IITMमध्ये जी पार्किंग बनवली, तर यांनी प्रत्येक गोष्टीचा वापर आहे ना निसर्गामध्ये डेव्हलप करून टाकला। तर ही जी पार्किंग आहे पूर्ण मी दाखवतो तुम्हाला। अगोदर तुम्हाला बॅक साईड दाखवतो, त्यानंतर फ्रंट साईड तुम्हाला पार्किंगची दाखवतो। तर ही दिसती समोर, तर ही इथून तर तिथपर्यंत ही पूर्ण पार्किंग आहे आणि पार्किंगवरती त्यांनी वेगवेगळे इथे वेली लावले, पूर्ण एक वेल आहे आणि वेलीवरती सगळे इथे फुलं लागलेले आहे। आता तिथपर्यंत ही पूर्ण पार्किंग आहे। त्यानंतर आता मी तुम्हाला फ्रंट हे बघा, इथे एक बघा, हा पक्षी बघा, एक अशा प्रकारचे खूप इथे पक्षी आहेत। जवळपास 150 ते 200 प्लस प्रकारचे हे पक्षी इथे असू शकतात। खूप छान आणि सुंदर असं व्ह्यू या IITM या इन्स्टिट्यूटचा आहे। आणि जर आपण इकडचा व्ह्यू बघितला तर सेम आपल्याला कोकण टाईप प्रकारे लागतो। यांनी म्हणजे या इन्स्टिट्यूटने म्हणजे निसर्गाच्या बाबतीत एवढी काळजी घेतली
की मी तुम्हाला 100% सांगतो, कोणत्याही इन्स्टिट्यूटने एवढ्या प्रकारे मोठे ह्या झाडांची किंवा फूल पक्षी हे निसर्ग कसं जपायचं ना, या IIT या इन्स्टिट्यूटकडून शिकायला पाहिजे. तर आता ही पार्किंग बघा, वरती इकडे बघा शकता तुम्ही, इथे एकच प्रकारचं त्यांनी जे वेल आहे, तर हे वेल पूर्ण पार्किंगवरती टाकलेलं आहे. आणि आतमध्ये आहे तर ही पूर्ण जाळी लावलेली आहे, त्याला काही अँगल्स आहे. या अँगल्समध्ये त्यांनी इथे मॅनेजमेंट करून छान अशी पार्किंग बनवलेली आहे. तर आता या पार्किंगचा फायदा म्हणजे नेमकं काय? पहिली गोष्ट म्हणजे जे लाखो रुपये लागतात पार्किंग बनवायला, ती तर इथे स्किप झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी जाळी बनवली असेल, याला जवळपास खर्च लागला असेल मॅक्झिमम 5,000 रुपये. जी एक चटई आहे ग्रीन, आणि चटईवरती फक्त त्यांनी काय केलं की हा एक अशा प्रकारचे काही वेल झाडे लावले आणि याच्यावरती पूर्ण या पार्किंगवरती इथे स्प्रेड केले. तर या पार्किंगचा फायदा असा, आता ही बघा इथे गाडी लावलेली आहे एक 4 व्हीलर. तर अशा गाड्या जवळपास इथे 7 ते 8 गाड्या बसतात. पहिली गोष्ट पैसा वाचतो, गाडी एकदम थंड ठिकाणी इथे राहते. दुसरं म्हणजे या पार्किंगवरती पूर्ण पक्षी बसलेले आहेत आणि 12 महिने तुम्हाला इथे थंडावा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो. आणि दिवसभर जर ऊन इकडे तिकडे जास्त असेल किंवा इथे पाणी वगैरे ठेवलेलं आहे, तर पाणी येऊन देखील इथे पितात, बसतात. खूप छान आणि खूप प्रभावित करणारं असं इन्स्टिट्यूट आहे. तर अजून मी तुम्हाला काही व्ह्यू दाखवतो. खूप छान असे या इन्स्टिट्यूटचे व्ह्यू आहे. तर फ्रंट व्ह्यू मी तुम्हाला अजून एकदा दाखवतो, अजून एकदा तुम्ही बघून घ्या. तर हे बघा, हे फ्रंट व्ह्यू आहे इकडचे, एकदम छान आणि सुंदर असे.